नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. राहुल आलेला असतो चोरी करायला हिऱ्यांची. त्याला बरोबर पकडलेलं असतं अद्विकने. आता आबा आणि घरातले सगळेच त्याला बोलत असतात. तो म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी फक्त बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो, काही करायला नाही. आबा म्हणतात, तुझी लायकी नाहीये खोटारड्या, गणपती बाप्पाची शपथ घ्यायची आणि त्याचं दर्शन घ्यायची. आबा विश्वास ठेवा, मी खरंच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो. राहुल आता नाटक करतच असतो. काय रे, दर्शन घ्यायला आला, मग माझा आवाज ऐकल्यावर डचकला का? दर्शनच घ्यायचं होतं, मग डचकला कसा? सांग पटकन राहुल. डचकलो म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला त्रास होणार मी इथं आल्याचा, म्हणून गपचूप आलो आणि तितक्यात तू बघितलं, म्हणून मी घाबरलो रे. राहुल म्हणतो, दर्शन घेऊन मी निघणारच, तितक्यात तू बघितलं आणि मग मी घाबरलो. अद्विक म्हणतो, नक्की एवढंच होतं ना रे, दर्शन घेऊन निघून जायचं? सरोज म्हणते, एवढंच नसणार रे, याच्या मनात काहीतरी काळं बेंद्र नक्कीच असणार. अरे याला ओळखत नाही का? कुठल्या थराला जाऊ शकतोय हा राहुल? अद्विक, तुझी काय अवस्था केली होती याने? काहीतरी कारण असणार, त्याच्याशिवाय तो घरात येणार नाही. आणि अद्विक, तू याला किंवा याच्या भूल थापांना अजिबात बळी पडू नको. हा महाभयंकर चॅप्टर माणूस आहे हा. रोहिणी म्हणते, मूर्ख काटतंय हे, दरवेळेला फसल्या जातं, एक सुद्धा गोष्ट याला धड करता येत नाही, अगदी बापावर गेलाय बिनडोक. आता रोहिणी नाटक करायला लागलेली असते, कारण नाटक करायचं, गोंधळ करायचा, आरडाओरडा करायचा आणि राहुलला सुखरूप घराच्या बाहेर काढायचं, एवढंच तिच्या डोक्यात असतं. राहुल माझा जीव घेतल्याशिवाय काय शांत बसणार नाही का रे? होता ना घराच्या बाहेर, कशाला आला माझा जीव घ्यायला या घरात? अरे तूही जगत होता, आम्हीही जगत होतो, कशासाठी इथे आला? आता नाही ना. सरोज तिला आवरण्याचा प्रयत्न करत असतात, तशी ही नाटकं करत असते रोहिणी, आणि राहुलचा राग आलाय असं दाखवत असते. सरोज वहिनी, याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ, याला लगेच इथून घराच्या बाहेर काढ, एक मिनिटही मला याचा थोबाड पाहिजे नाही, याला घराच्या बाहेर घालव सरोज वहिनी, मी सांगतेय ना तुला. सरोज म्हणते, रोहिणी शांत हो ग, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको, त्रास झाला ना तर मला बरं वाटणार नाही. काय या मुलावरून स्वतःला त्रास करतीये? अजिबात त्रास करून घेऊ नको, शांत हो बरं रोहिणी. सरोज म्हणते, बघितलं का, तुझ्या आईला सुद्धा इथं नकोय तू, कुणालाच नकोय तू घरात. चालता हो इथून, बऱ्या बोलाने चालता हो. राहुल आलाय तसा निघून जा. रोहिणी म्हणते, हो हो निघ इथून, चालता हो. आता राहुल तिने खुणवलेला बघतो आणि चाललेला असतो. अधिक म्हणतो, अरे शूज तर घाल, शूज राहून गेले की बाप्पाजवळ चोरी करता करता. आता शूज घातलेले असते आणि राहुल चाललेला असतो. अद्विक असा काय जोरात त्याचा हात ओढतो आणि रागाने त्याला थांबवतो. अद्विक म्हणतो, 100% हिरे चोरी करायला आलो होतो, मला गॅरंटी आणि खात्रीने सांगू शकतो तू हिऱ्यांची चोरी करायलाच आला होता इथे. तुझ्या म्हणण्यानुसार बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता ना? हो दादा, बाप्पाचं दर्शन घ्यायलाच आलो होतो. अरे दर्शन घ्यायला आला होता, मग मी जेव्हा लाईट लावला तेव्हा तुझे हात बाप्पाच्या पाठीजवळ कसे होते? आणि हो, सगळे आल्यावर मग तू शूज काढले आणि मग दर्शन घ्यायचं नाटक केलं. त्याच्या आधी बाप्पाच्या गळ्यात काय करत होता तू? राहुल, मी तुला सांगतो की तू हिऱ्यांची चोरी करायला आला होता, 101%. तू कितीही नाकारलं तरी मला माहितीये की तू हिरे चोरी करायला आला होता. अद्विकने पहिल्यांदाच काहीतरी बारीक विचार केलेला असतो आणि या राहुलला अगदी रेड हँड असं पकडलेलं असतं. आता मात्र बोलती बंद झालेली असते सगळ्यांची. सारखं म्हणतो, 100% खात्री आहे मला, आपला हिऱ्यांचा हार चोरी करायलाच आला होता. उगा नाटकं करतोय की गणपतीचं दर्शन घ्यायला, एवढा भक्त झालाय का हा? रात्रंदिवस पाप करतो आणि गणपतीचं दर्शन घ्यायला आला, एवढा काळजी नाही. आता मात्र राहुल म्हणतो, नाही नाही दादा, हे काय रे नवीन हिऱ्यांचं? आबाला आत्रा राहत नाही. आबा असं काय काठीने त्याला मारायला लागतात की ज्याचं नाव ते, अगदी ज्याचे टंगडे साळून काढलेले असतात आबांनी. अरे राहुल्या, हिरे चोरायला आला होता, लाज वाटत नाही का रे तुला? गणपती बाप्पाला बुट घालून दर्शन घेत होता, नालाय का, लाज वाटत नाही का रे? कितीही सांग, आता माझ्या लक्षात आलं, खरंच तू हिरे चोरायलाच आला होता. आबा म्हणतात, आमचं नशीब चांदेकर घराण्यात जन्म घेतला नाही तर कलंक लावला असता. आबाने असा काय बडवलेला असतो हा राहुल की बास. आबाने अगदी काठीने मारत मारत त्याला घराच्या बाहेर हाकलवलेला असतो. आबा इतका मारतात की अगदी पळून गेलेला असतो आणि सांगून ठेवतं, परत आमच्या घराकडे यायचा प्रयत्न पण करायचा नाही, तोंड सुद्धा दाखवायचं नाही तुझं. आता रोहिणी नाटक करत आलेली असते. डॅड, तुम्ही त्रास करून घेऊ नका. अहो डॅड, त्रास होईल तुम्हाला, गेलाय ना तो, आता त्रास करू नका बरं, शांत व्हा, रिलॅक्स. डॅड, गेलाय ना एकदाच तो, रिलॅक्स व्हा बरं तुम्ही. अद्विक म्हणतो, या सिच्युएशनला खरे जर असते तर तिने काय केलं असतं? ताबडतोब राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. यस, मला सुद्धा तेच करायला लागणार. राहुलला आता पोलिसांच्या ताब्यात देऊनच टाकतो. आबा म्हणतात, काय रे अद्विका, काय विचार करतो? आबा, मला असं वाटतंय की राहुलला चांगलाच दणका द्यायला हवा, त्याला लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. तो सारखा चुका करत राहणार, सारखा आपण त्याला पाठीशी घालणार, तसंच तो वाहवत जाणार आणि एक दिवस काहीतरी मोठं करून बसणार. त्याच्या आधी आबा मला असं वाटतंय आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. पोलीस काय तो त्याला इंगा दाखवतील आणि त्यांच्या दणक्याने त्याला सरळ करतील.
त्याला जर वटणीवर आणायचं असेल तर त्याला आत्ता आपण पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आबा. मी पोलिसांना रिक्वेस्ट करतो की राहुलची बेल कॅन्सल करा आणि ताबडतोब त्याला पोलीस कस्टडीमध्ये परत घ्या. त्याच्यापासून सगळ्यांना धोका आहे, मी डायरेक्ट सांगूनच टाकतो. अद्विक म्हणतो उद्याच्या उद्या या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावतो आबा आणि पोलिसांना जाऊन डायरेक्टच भेटतो आणि याची बेल कॅन्सल करून डायरेक्ट याला पोलीस कस्टडीतच ठेवा असं सांगतो. रोहिणीला भयंकर असा राग आलेला असतो. मनातल्या मनात म्हणते आता हा माझ्या मुलाला पोलीस कस्टडीत ठेवायला लागलाय, जरा जास्तच अक्कल चालायला लागली ह्या अद्विकची. इकडे आता सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाची तयारी चाललेली असते. आबा म्हणतात रजनी गणपती विसर्जनाची तयारी झाली का? आबा होतच आलीये, झालीये सगळी तयारी, तुम्ही तक करू नका बरं, अगदी शांत व्हा, सगळं काही छान आहे आणि व्यवस्थित केलंय. अनामिका असते, सोहम असते, सगळे मिळून अशी तयारी करत असतात गणपती विसर्जनाची. आता सोहम म्हणतो आवा मी सगळी फुलं आणली तुम्हाला हवी तशी, अजून एक काम आहे तेवढं काम करून येतो, बाहेर काम आहे तेही करतो. तेवढ्यात रजनी अनामिकाला म्हणते बाहेर ड्रम आहे तो सजवलं का? त्याच्यामध्ये तर गणपती विसर्जन करायचंय. हो आई बघते की. त्या पाण्यात अत्तर घालून सुगंधी कर आणि गुलाबाच्या पाकळ्या पण घाल. ठीक आहे आई लगेच करते मी. आता अनामिका ते करायला गेलेली असते बाहेर. इकडे आता अद्विक त्याच्या रूम मध्ये असतो, कपाट उघडतो आणि त्याच्यामध्ये सगळे कलाचे फोटो लावलेले असतात. ते फोटो बघतो आणि कलाची त्याला भयंकर अशी आठवण येत असते. अद्विकला आता जेव्हा कला पाण्यामध्ये पूर्ण भिजलेली होती शावर खाली आणि तशीच बाहेर आली, ती कला त्याला सारखी आठवत असते. एक टक तोच चेहरा त्याच्या समोर येत असतो आणि सगळं काही तो मोमेंट त्याला आठवत असतो. अगदी वेडापिसा झालेला असतो कलाला भिजलेल्या अवस्थेत बघून. तिचा भास होतो आणि सगळे कपडे परत खाली पाडून घेतो. सॉरी सॉरी म्हणता म्हणता सगळे कपडे खाली पाडतो आणि समोर बघतो तर काय कलाच नसते. अरे यार काय चाललंय माझं, खरे इथे नाहीये तरी काय माझा पिच्चा सोडत नाहीये. सारखे मला तिचेच भास होतात आणि ती माझ्या जवळ असल्याचं जाणवतंय. काय चाललंय ही कला खरे काय मला सारखी आठवतीये, काही कळत नाहीये, काही काम सुचत नाहीये, सारखी खरे 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 ती काय माझ्या डोक्यातून जात नाहीये. आता इथे असते ना तर लगेच म्हणाली असती. त्याचं मन त्याच्याशी बोलायला लागतं. पाडलंस, केले सगळे कपडे खराब, झालं का समाधान? तुला आहे ना चांदेकर एक गोष्ट धड जमत नाही, काहीही व्यवस्थित ठेवत नाही, सगळे काही उचकापाचक करतो आणि वस्तूंचा नाश करतो बघ. ठीक आहे ना मग धुईल की, सतत धुतल्याने पाणी वाया जाणार आणि कपडेही त्याचं आयुष्य कमी होतं, कळतंय का तुला? सारखे काय धुवायचं म्हणतो रे चांदेकर. हे कोण आहे मी? द अद्विक चांदेकर, ड्राय क्लिनिंगला पाठवेल. कठीण आहे बाबा कठीण आहे. आता अद्विक त्याला रागाने बोलायला मागे बघतो तर त्याचं मन तिथून निघून गेलेलं असतं. अद्विक आता म्हणतो थकलोय मी आता, कधी येणार आहेस ग खरे तू? कधी येणार, कधी तुझी वायफळ बडबड ऐकणार आणि कधी तुझ्या बरोबर वेळ घालवतो असं झाले. लवकर ये ग खरे, वाट बघतोय तुझी मी, कधी तुला समोर बघतोय ना असं मला झालंय. खरे लवकर ये ना ग, वाट बघतोय तुझी मी. इकडे आता रोहिणीने राहुलला फोन लावलेला असतो आणि म्हणतो राहुल तो अद्विक जरा जास्त शहाणा झालाय, तुला आता परत पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणतोय. अगं मम्मा खरंच तो शहाणा झालाय आणि शहाणपणा करायला लागलाय. त्या कलाच्या सहवासात राहून राहून जरा जास्तच अक्कल आलीये त्याला. तिने तेच केलं असतं की मला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. आता बरोबर दादाही तेच करतोय आणि मला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा विचार करतोय. रोहिणी म्हणते मी सुद्धा ठरवलंय, मी काय गप्प बसणार नाही. ए मम्मा लवकरात लवकर काहीतरी करा. रोहिणी म्हणते राहुल मी सुद्धा विडा उचलतीये, अद्विकचं तोंड गप्प केल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. तू बघ आता अद्विकचा बंदोबस्त मी करतेच. मम्मा काय करायचंय ना लवकरात लवकर कर, कारण तो काय मला सोडणार नाही, पोलिसांच्या ताब्यात नक्कीच देणार. इकडे आता अद्विक घाईघाईने तयार होऊन आलेला असतो. काकी आलो गो मी. कुठे आणि कशासाठी? अगं किचन मध्ये आलो. अद्विक तुला कोणी बोलवलं? अगं मदत करायला आलोय. तू राहू दे मी करतेय सगळं. अद्विक नाही नाही मी तुला मदत करणार. ग ती अति अगाऊ असती तर तिने तुला मदत केलीच असती, तिची मदत तुला चालली असती. मी मदत करायचं म्हणतोय तर तुला ते चालत नाहीये का? आबा आणि रजनी एकमेकांकडे बघून आता हसायला लागलेले असतात. आबा तू मदत करणार म्हणजे काम वाढून ठेवणार हेच म्हणायचंय ना तुला काकी? काम बी वाढून ठेवणार नाही, खरंच तुला मदतच करणार आहे मी. ए काकी खूप वेळा वाक्य ऐकलंय मी या. आता रजनी अद्विक कडे बघते आणि हसायला लागलेली असते. तू अजिबात टेन्शन घेऊ नको काकी, मी कोण आहे? द अद्विक चांदेकर. आणि असं काही करणार का? तुला अजिबात काही त्रास देणार नाही, सगळं काही छान करतो, मला फक्त होतं म्हण ग तू. तू मला सांग रे असं असं कर अद्विक, मी बरोबर तसंच करतो. अगं सांग तू. आता आबा तिला खुणवतात की होऊ दे त्याच्या याने. बरं बाबा मी सांगतेय तसं कर, तुला मला मदत करायची आहे ना, चल आता मी पण तुला कामालाच लावते. आपल्याला दही पोहे करायचे आणि मग त्याची शिदोरी बांधायची आणि यामध्ये तू मला मदत करणार. हो काकी तू मला सांग फक्त, मी बघ कसं करतो.
आबा आता या दोघांची ही गंमत बघत असतात, हॉलमध्ये बसलेले असतात आणि हे दोघं आता काय करताय ते आबा बघत असतात. सगळं साहित्य अद्विकच्या हातात देत असते आणि त्याच्याकडून आता दही पोहे तयार करून घेत असते. आणि अद्विकलाही खूप छान वाटतं की मी काकीची मदत करतोय. मीठ अगदी चिमूटभर घाला, फक्त चवीपुरतं. दही पोहे आता अद्विक कडून तयार करून घेतलेले असतात. आता केळीच्या पानावर ठेवायचे आणि तो नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या गणपती बाप्पांना. कुणीतरी तिला आवाज देतं, आले आले. अगं काकी तू जा, करतो मी. नक्की करशील अद्विक? अगं काकी कोण आहे मी? काय सारखी विचारते, करशील करशील? अगदी परफेक्ट करेल मी. अद्विक आता त्याचं काम करत असतो. आबा म्हणतात, अद्विक इकडे ये रे, तिकडे काय करतोय? रजनी काकीने सांगितलं हे भिजवून ठेवायचं, झाकून ठेवायचं आणि नंतर त्याची शिदोरी बांधायची. आता मी त्याला झाकून ठेवते. आबा म्हणतात, इकडे रे अद्विक, काय करतोय तिकडे? अद्विक आता आबांकडे जातो. काय हो आबा, आलो, बोला की. काय रे, तू ठरवलंय ना आता कला घरात नाहीये, ती नसताना ती जे कामं करते ते सगळे काही कामं तू करायचे असं तुझ्या डोक्यात आहे ना? हो आबा, अगदी असंच ठरवलंय. बरं बाबा, ती मला या वेळेला एक गोळी देत असते औषधांची, तेवढी गोळी घेऊन ये बरं माझी. हो आबा, लगेच आणतो की. आबा आता हसत असतात आणि अद्विकची फजिती बघत असतात. आबा घ्या की गोळी. आणि पाणी कोण आणणार आहे अद्विक? एकाच वेळेला दोन्ही कामं करता आली नाही का? गोळी आणि पाणी. हो हो, आणतो की गोळी आणि पाणी. अरे गोळी आणलीये, पाणी आणतो, पाणी आणतो. अद्विक आता विचार करत असतो, अगदी तंद्रीमध्ये परत गेलेला असतो. आबा गोळी घेतात आणि अद्विककडे बघतात. अद्विक, अरे कसला विचार करतोय? अद्विक म्हणतो, अहो आबा एक प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर मिळेल का? अरे तू विचारून तो बघ, नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बिंदास विचार रे अद्विका, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार हा आबा. तू विचारत. आबा मला एक प्रश्न, म्हणजे आबा माझ्या एका मित्राला असा प्रश्न पडलाय. काय रे, बोल की अद्विका. आबा माझा मित्र आहे, त्याला एका व्यक्तीची सतत आठवण येते, तिच्याशिवाय काय राहवतच नाहीये. सारखी ती व्यक्ती त्याच्या समोर येते आणि राहून राहून तिचाच विचार येतो. म्हणजे कसं, माझ्या मित्राला त्या व्यक्तीची सवय असणार म्हणूनच सारखी आठवण येते ना आबा, दुसरं काही नसणार ना? आबा म्हणतात, अरे एवढंच? म्हणजे कसं आहे आबा, ते एकत्र राहायचे ना म्हणून असं होत असणार. या मागे दुसरा तिसरा अर्थ असायचं काही कारणच नसणार आहे. फक्त एकत्र राहायचे, सवय झाली म्हणून सारखी त्या व्यक्तीची आठवण येते. आबा म्हणतात, अरे अद्विका तुला कळतंय का? त्या व्यक्तीची सवय लागणं यातच समजा आलंय. अद्विका तू समजून घेतोस का जरा? सवय म्हणजे तरी काय? समज म्हणजे? अरे दुसरा तिसरा अर्थ काढण्याची किंवा असण्याची काही गरजच नाहीये. आबा काय सांगता का? अरे म्हणजे सवय लागणं, ओढ लागणं, सारखी सारखी ती व्यक्ती आपल्या जवळ असणं, असं वाटणं, सारखा तिचाच विचार करणं, त्या व्यक्तीशिवाय दुसरं काही सुचतच नाही असं होणं, यालाच काय म्हणतात अद्विका, माहितीये का तुला? नाही ना आबा, म्हणून तर तुम्हाला विचारलं ना. यातच उत्तर दडलंय तुझ्या प्रश्नाचं. माझं नाही हो आबा, माझ्या मित्राच्या प्रश्नाचं उत्तर हवंय. अरे हो, त्याच्या प्रश्नाचं उत्तर यातच दडलंय. म्हणजे काय हो आबा? तुम्ही जरा विस्कटून विस्ताराने सांगू शकता का मला? म्हणजे माझ्या सुद्धा लक्षात येईल की नेमकी माझ्या मित्राचा प्रॉब्लेम तरी काय झालाय. आबा म्हणतात, हो तर अद्विका, तुला विस्कटून सांगायचं नाही तर कुणाला सांगायचं? आबा म्हणतात, अद्विका सांगतो रे. माझं आणि शारदाचं लगीन ठरलं तेव्हा आम्ही एकमेकांचा चेहरा नीट बघितलाच नव्हता. म्हणजे कसं, ही तुमच्यासारखी सिस्टीम नव्हती ना रे. आधी तुम्ही ओळख करायची, मग घरी सांगायचं, मग तुमचं लग्न होणार. अशी काही सिस्टीम नव्हती आमच्या काळात. आता लगीन ठरलं, मग भेटीगाठी करायच्या, त्यानंतर खाणं पिणं, आवडीनिवडी, सवयी, सगळं काही लग्नाच्या आधीच माहिती होतं बघ तुमच्या पिढीला. आमच्या वेळेस तसं नव्हतं. मोठ्या लोकांनी एकदा लग्न ठरवलं की परत बघायचं नाही, काय नाही, डायरेक्ट लग्न झाल्यावरच बघायचं. आणि कसं आहे ना अद्विका, त्यावेळेला काही कॉन्टॅक्ट नाही, फोटो नाही, फोन नाही, त्यामुळे एकदा बघितलं ते बघितलं. मी विचार केला लग्नाच्या वेळेला तरी तिला आता नीट बघून घेतो, पण लग्नाच्या गडबडीत ते सुद्धा राहून गेलं. तिला नीट मला बघताच आलं नाही रे. म्हणतात अंतरपाठ बाजूला झाला. मग म्हणलं आता तरी बायकोचा चेहरा बघूया. मुंडवळ्या, हार, पूर्ण तिचा चेहरा झाकून गेलेला. ती एवढीशी आणि एवढा काय साज, त्यामुळे ती काय मला दिसलीच नाही बघ. लगीन उरकलं, समदे जिकडे तिकडे गेले. घरी आल्यावर निवांत झालो. मग पहिल्यांदी तिने मला आणि मी तिला पाहिलं. मग काय तो आमचा चेहरा समोरासमोर आला आणि डोळे भरून एकमेकाला पाहिलं. आता अद्विक हसायला लागलेला असतो. आबा म्हणतात, कसं आहे ना, सुरुवातीला नवीन लगीन झालं, नवीन माणूस आपल्या आयुष्यात आलाय, तिला जाणून घ्यावं, तिचा विचार करावा, आवडीनिवडी बघाव्यात, काही निर्णय घेताना तिचाही निर्णय जाणून घ्यावा, तिचीही जरा विचारपूस करावी. हे काही सवय नसल्यामुळे काही लक्षातच आलं नाही बघ. मी माझं आपलं घोडं दामटायचो आणि आपलं काम करायचो.
मग कसं आहे ना, हळूहळू हळू वेळ जात गेला. नंतर आमची भांडणच व्हायला लागली की ही व्यक्ती आपल्यापेक्षा लई वेगळी आहे हे तेव्हा जाणवलं. तोपर्यंत जाणून घ्यायचा, बातचीत करायचा काही संबंधच नाही. मी माझं जगायचो, ती तिचं जगायची. पण जेव्हा काय प्रसंग आला अद्विका, तुला काय सांगू, मग कळालं की आमच्या दोघांमध्ये किती तफावत आहे. कधी कधी नकोशी वाटायला लागली होती मला शारदा. असं वाटायचं उगाच हिच्याशी लग्न केलं आणि गळ्यात धोंडा पाडून घेतला. अद्विक लगेच उठून उभा राहतो. काय आबा, सोडून द्यावं वाटलं होतं? हो. अरे कसं आहे ना, नवरा बायकोंमध्ये जेवढे काही भांडणं असतात तेवढंच प्रेम सुद्धा असतं, आपुलकी असते, माया असते, ओढ असते, सगळं काही असतं रे. पण हे कळायला जरा वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यानंतर तिचा सहवास, आपलेपणा, माया, प्रेम, माझ्या अडचणीच्या काळात तिने माझी घेतलेली काळजी, तिची लागलेली सवय, काय हवं नको ते माझ्याकडे लक्ष देणं, सगळं सगळं काही मला अगदी हवं असं वाटत होतं. आणि जणू काही मला हळूहळू हळू नकळत तिची सवयच होऊन गेली रे अद्विका. आणि ती सुद्धा तितक्याच याने माझी काळजी सुद्धा करायला लागली. तिने मला दिलेली साथ, प्रत्येक दुःखात प्रत्येक सुखामध्ये माझ्या खांद्याला खांदे लावून उभा राहायची. सगळ्या गोष्टीतून हळूहळू हळू आमचं नातं आहे ना अद्विका अगदी फुलत गेलं. आणि मग काय झालं पुढे तुला सांगू का? नंतर नंतर काय झालं माहितीये का तुला? तिच्या म्हणण्याची, तिच्या बोलण्याची, तिच्या सांगण्याची, ती माझ्या आसपास असल्याची एवढी काय सवय लागली म्हणून तुला काय सांगू मी. शारदा जाऊन एवढी काय वर्ष झाली, तिची सवय, तिची आठवण काय माझ्या डोक्यातून जात नाही बाबा. की सवय झाली, इतकं तिचं वळण लागलं मला की माझं मन मानतच नाहीये. इतकी वर्ष झाले तरी ती माझ्या बरोबर नाही किंवा ती आपल्यातून गेलीये. सारखं मला असं वाटतं की ती माझ्या सोबत आहे आणि अजूनही आम्ही एकमेकांच्या सोबत संसार करतो, सहवास करतो. बाबा आता थोडे नाराज होतात आणि जाऊन परत सोफ्यावर बसतात. आता अद्विक थोडा विचार करतो आणि आबांच्या जवळ जाऊन बसतो. अरे अद्विका, मला असं वाटतं की माझी शारदा इथंच कुठेतरी माझ्या बरोबर नेहमी प्रवास करते. त्यामुळे अद्विका, सवय लागणं छोटी मोठी लहान सहान गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट असते रे. आणि इतके साध्यात आणि हलक्यात घेऊ नको सवय लागली या शब्दाला. सांग तुझ्या मित्राला, साधी गोष्ट नसते ही. काय म्हटले आबा? हो हो सांगतो की. तेवढ्यात अनामिका आलेली असते अगदी घाईघाईने खाली. त्यात अनामिका घरात येते. आबा म्हणतात झाली का तयारी? हो झाली झाली, सगळी तयारी झाली. आता तेवढ्यातच आवाज येतो, आबा, आई, दादा. आता हे पटकन उठून बसतात की सोहमला काय झालंय? काय रे सोहम, काय झालंय? अरे नवीन कामाची सुरुवात करणार ना, म्हणून थोडी शॉपिंग करून आलोय. बघ की दादा, हा शर्ट अगदी तुझ्या शर्ट सारखा आहे ना. तुझा शर्ट मला खूप आवडायचा बघ, सेम तसा शर्ट घेऊन आलोय मी. अनामिका आता नाटक करते, किती सुंदर शर्ट आहे हा, खरंच छान हा. सो हो, मला खूप आनंद आणि अभिमान होतो या. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे सक्सेस होतोय बरं. तू सगळे काही प्रयत्न केले ना, म्हणून आपल्याला सगळं काही मिळतंय. सो हो, मला खूप आनंद झालाय. सगळ्यांच्या समोर आनंद झाला असं अनामिका नाटक करत असते. अनामिका आता पटकन गणपती बाप्पाकडे जाते, त्याचा आशीर्वाद घेते आणि तिथून गोड असा प्रसाद आणते आणि याच्या तोंडात घालते. तुझं तोंड गोड करते रे सोहू. सगळं काही तुझ्यामुळे झालंय. तू कष्ट केले, तू प्रयत्न केला, तू यश मिळवलं बाबा. सगळं काही सोहू, याचं सर्वस्व, सगळं क्रेडिट तुलाच देते मी. हो की नाही हो आई? आबा आता हे सगळं काही बघतात आणि आबा मनातल्या मनात म्हणतात. अद्विक मान्य जरी करत नसला तरी आबा ओळखलेलं असतं आबांनी की अद्विकला प्रेम व्हायला लागले कलावर. हळूहळू हळू त्याला जाणीव होईल की ही सवय म्हणजेच प्रेम आहे आणि तो आता कलावर प्रेम करायला लागलाय. आणि इकडे सोहमची सुद्धा गाडी आता रुळावर यायला लागलीये. हळूहळू तो सुद्धा कामधाम करायला लागला आणि आता मार्ग सगळा काही सापडायला लागलाय. सगळं काही वातावरण अगदी छान व्यवस्थित होतंय घरातलं. एकंदरीत मला आहे ना एकदम बरं वाटायला लागलंय. आणि कसं आहे, गणपती बाप्पाचं आगमन झालंय. गणपती बाप्पाच्या येण्याने सगळं काही सुधारलंय ना. एकंदरीत मला लई बरं वाटतंय. गणपती बाप्पा असंच वातावरण असू दे रे. आता रोहिणी सोहमला जवळ घेते अगदी प्रेमाने आणि त्याचा गोड पापाही घेते. अनामिका आता लांब जाऊन उभी राहिलेली असते आणि त्यांची गंमत बघत असते. सोहम आता पटकन आबांच्या पाया पडतो, आबांचे आशीर्वाद घेतो आणि लगेच आता अद्विकच्या जवळ गेलेला असतो. त्याला गोड घास भरवतो आणि सगळेजण आता आनंदात असतात आणि तोच आनंद सगळेजण आता सेलिब्रेट करत असतात. घरातलं वातावरण एकंदरीत दाखवण्यासाठी तरी खूप छान आणि आनंदी असं झालेलं असतं. अनामिका आता सगळ्यांचं हे कौतुक बघत असते, आनंद बघत असते आणि तिच्या डोळ्यात आता ते सालायला लागलेलं असतं. अनामिका मनातल्या मनात म्हणते, हा जर इतकं फुल फॅशनेटली काम जर करायला लागला, सगळ्यांकडे इतकं लक्ष देऊन बघतोय, तर हेही
तो मन लावून नक्कीच काम करणार की दादा कसं काम करतो, आबा कसे काम करतात, काकी कशी काम करते. त्यामुळे आता सोहम सुद्धा अगदी मन लावून काम करणार. आणि हा जर मन लावून काम करायला लागला तर माझ्या प्लॅनचा एकदम पचका होऊन जाणार. हा काम करत नाही, याला काही जमत नाही, हा काही व्यवस्थित नाही, हे सगळ्यांच्या समोर दाखवून देण्याचा जो मी काही प्रयत्न करते तो फसून जाणार आणि सगळ्यांच्या नजरेत हा उच्च ठरणार. काही झालं तरी सोहम फ्लॉप आहे हे मला दाखवून द्यायलाच लागणार आणि त्याच्यासाठी अनामिका काहीतरी प्रयत्न नक्कीच कर. इकडे आता अद्विक अगदी निवांत बसलेला असतो आणि आबांनी जे त्याला समजून सांगितलंय का त्याच गोष्टीचा सारखा सारखा विचार करत असतो. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, हळूहळू तिची सवय होते, ती नसल्याने त्रास होतो, सारखी सारखी आपल्याला तीच आठवते. सगळं काही अद्विकला आबाचं बोलणं परत परत तेच तेच आठवत असतं. कलाबरोबर कुठल्या परिस्थितीमध्ये लग्न केलं, कलाशी कसे भांडण झालं, कलाशी नंतर कसं मिळतं जुळतं झालं, हळूहळू मैत्री झाली, हळूहळू तिची कशी सवय झाली, मग एकमेकांचे विचार जुळायला लागले. सगळं सगळं काही अद्विकला आता परत नव्याने आठवायला लागलेलं असतं. मागच्या गोष्टींचा अद्विक विचार करत असतो. अद्विक आणि कलाचं सुरुवातीला झालेलं भांडण, पूजेला सुद्धा बसायची इच्छा नाही, तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही, दान धर्म कर आम्ही कायमच करत असतो, तुला हे दान केलंय असं समज, अगदी खुश होण्याची काही गरज नाहीये. प्रत्येक वेळेला अद्विकने कलाचा कसा अपमान केला, सगळं काही अद्विकला सारखं सारखं आठवायला लागलेलं असतं. आबा म्हणतेले असतात नवरा बायकोमध्ये जेवढे भांडणं तेवढंच प्रेम सुद्धा असतं, हे खरंय बरं. एक आता बसलेला असतो पण सारखी कला 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 आणि कलाचाच तो विचार करत असतो. अद्विक आता कलाचाच विचार करत असतो, याचा अर्थ आपल्या जोडीदाराला आणि विचार करत करत तिथेच थांबलेला असतो. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. गणपती विसर्जनाच्या वेळेला आबा म्हणतात समजा काही दुःख दूर कर. अद्विक म्हणतो माझ्या नात्यातलं असलेलं कन्फ्युजन दूर कर. प्रत्येक जण बाप्पाला आपापल्या पद्धतीने आपापलं मागणं मागत असतात. इकडे सोहम अनामिकाला सांगत असतो बघ आता एका कामाच्या जोरावर कसं उच्चांक गाठतो आणि कशी प्रगती करतो. तो म्हणतो कामाची अशी लाईन लागणारी लाईन असं काय मन लावून काम करतो की बघतच राहा अनामिका. का म्हणते एक संधी मिळू दे, तुझा कॉन्फिडन्स कसा ठेचते ना बघतच राहा सोहम. अनामिका सोहमचे कपडे झटकवत असते, त्या कपड्यातून चिठ्ठी पडते. इकडे अद्विक म्हणतो आधी मी कन्फ्युज होतो पण आता 100% सांगू शकतो की हो मला कलाची आठवण येते, तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. इकडे अनामिकाने रोहिणीला एक वस्तू आणून दिलेली असते. संकल्प देशमुखचं कार्ड सापडलंय मला सोहमच्या शर्टमध्ये. रोहिणी म्हणते हा तर अद्विकचा दोस्त आहे. अनामिकाला कळालेलं असतं की संकल्प देशमुख अद्विकचा खूप जवळचा मित्र आहे. आता बघूया अनामिका या गोष्टीचं काय भांडवल करते आणि सोहमला कशी मागे खेचते. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. मित्रांनो हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.